गरिबी, अंधार आणि प्रतिकूल परिस्थिती यावर मात करत जिद्दीच्या बळावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कथा प्रेरणा देणाऱ्या असतात. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील 4थीची विद्यार्थिनी सुवर्ण बबन आभाट हिने अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. नंदीबैल समाजातील असलेल्या सुवर्णानं शिष्यवृत्ती परीक्षेत 256 गुण मिळवत पुणे जिल्ह्यात 11वा क्रमांक पटकावलाय. एवढंच नव्हे तर विविध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा तिने उल्लेखनीय यश मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. नेवासा तालुक्यातील चांदा हे मूळ गाव असलेल्या आभाट कुटुंबाचे गेली 35 वर्ष चांडोली बुद्रुक येथे वास्तव्य आहे. गाव कुसाबाहेर ओढ्यालगतच्या छोट्याशा झोपडीत हे कुटुंब राहतं. आई वडील दोघेही मोलमजुरी करून संसार चालवतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना सुद्धा त्यांनी मुलांच्या शिक्षणाची आस सोडलेली नाही. बघा, समाजामध्ये इतर जे विद्यार्थी आहेत किंवा इतर जी मुलं आहेत त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, पण ह्या मुलीला ही अशा परिस्थितीत सुद्धा ती जिद्दीने अभ्यास करते. तर आम्ही तर संपूर्ण शिक्षक वर्ग असेल किंवा गावातील जे काही मंडळ आहेत ते तर सगळे तिला सहकार्य करणारच आहेत. परंतु समाजाने, कारण हा आमच्यासाठी एक गौरवाचा क्षण आहे बघा, की 4थी स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी मेरिटमध्ये येणं म्हणजे ही खूप अवघड गोष्ट असते आणि तिने ते जिद्दीने करून दाखवले. आणि माझ्या सेवेतील तर मला हा अतिशय म्हणजे माझा आनंदाचा क्षण आहे, की आता माझ्या वर्गातील समजा 13 विद्यार्थी आलेत मेरिटमध्ये, पण त्यामध्ये हिचा नंबर आला, ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची आहे. आणि तिच्या पुढच्या शिक्षणासाठी आम्ही निश्चितच सर्वजण अगदी प्रयत्न करतो. सुवर्ण अतिशय शांत, नम्र, मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थिनी आहे. घरात अनेकदा वीज नसते. ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत झोपडीत राहून तिच्या अभ्यासाची जिद्द कधी कमी झाली नाही. तिच्या वर्गातील मैत्रिणी देखील वेळप्रसंगी आपल्या डब्यातील घास तिच्यासोबत वाटून खात. गावातील ग्रामस्थांनी देखील तिच्या पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केलाय. 4थी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये तिला 256 गुण मिळाले. पुणे जिल्ह्यात तिचा 11वा क्रमांक आला. NSSE राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये तिला 200 पैकी 186 गुण मिळाले. राज्यात तिचा 5वा क्रमांक आला. राज्यस्तरीय अभिरूप परीक्षा यामध्ये तिला 300 पैकी 266 गुण मिळाले. जिल्ह्यात तिचा 4था क्रमांक आला. चांडोली बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 13 विद्यार्थ्यांनी यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलंय. मात्र त्यामध्ये सुवर्णाचे यश विशेष ठरतं, कारण नंदीबैल समाजातील मुलींना शिक्षणाची संधी तशी फार कमी मिळत असताना त्याने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हे यश मिळवलंय. वाटत आहे की माझ्या मुली शिकावा, माझ्यासारखे असे काम असं हे सगळं सहन नाही करावा माझ्या मुली. मला वाटत आहे त्याने खूप खूप शिकावं, तिची इच्छा लई आहे. असं काही तिचा अभ्यास राहिला का ती रात्रीच उठणार, 4 वाजता उठणार, कोणाला न डिस्टर्ब करता ती आपला अभ्यास करून परत झोपणार. कारण आमच्या इथं ना लाईट नसते. कधी कधी आमच्या इथं लाईट गेली का मग तिला जरा टॉर्च लावणार, मग ती तिचा अभ्यास करणार. तेवढी जिद्द आहे तिच्यात. त्याच्यामुळं ती म्हणते की मला शिकायचंय, मला खूप खूप शिकायचंय. असं बाहेरच्या मुलींसारखं मला पण असं वाटतंय की तिच्या मनात इच्छा आहे तिला शिकायचं, पुढं मोठं व्हायचं, असं तिच्या मनात इच्छा आहे. आमच्या समाजात आमचे लोक म्हणतात मुली नाही शिकावा, पण मला वाटते माझ्या मुली शिकावा पुढं काही. तिचं लई जिद्द आहे अभ्यासाला. ती फार असं किती लई मेहनत करते अभ्यासासाठी. तिचा तास नाही, काय नाही, काहीच नाही, तरी सुद्धा ती लई मेहनत करते. एवढं आमचं घर भिजत असून बी आमची पोरं असं रात्रीचं जागत्यात. रात्रीचं त्या दिवशी आमचं अख्खं घर भिजलं तरी पण ते असं जागी राहिले, पण अभ्यास पूर्ण केला एवढ्या पावसात. एक दिवस ती शाळेला सुट्टी नाही घेत. ती तिच्या मॅडमचं रोज नाव घेणार, म्हणणार मॅडम अशी आहेत तशी आहेत. कारण ती इकडे शाळेत आणल्यापासून आमच्या पोर लई जिद्दी झाली, कारण तिला वाटते की मी पण व्हावा मोठं. आमचे शिक्षक चांगले आहेत, ती पूर्णपणे त्यांच्या मॅडमचं ऐकते. पूर्ण तिला आम्हाला पैसे नसतात कधी कधी भरायला, तरी त्यांच्या शाळेतल्या अख्ख्या वर्गाने तिला सहकार्य केले आम्हाला. आमच्या मदतीसाठी आम्हाला पैसे नव्हते तेव्हा वर्गाची फी मॅडम, त्यांच्या मैत्रिणी, मित्र, ते त्यांच्या आई बापाने भरलेले. त्यासाठी मी या शाळेचे खूप आभारी आहे. आमच्या पोरीला वाटते, आमच्या पोरीला पूर्व असं वाटते
ती प्रत्येक गोष्ट घरी बारीक बारीक गोष्ट येऊन सांगणार, मम्मी असं झालं तसं झालं. पूर्णपणे ती आम्हाला सहकार्य केले या शाळेने. एक दिवस आमच्या पोरांना डबा नसतं तरी पण तिच्या वर्गातल्या मैत्रिणींनी डबा आणून दिलेले. पावसाच्या वेळेस आमच्या पोरीला 4 दिवस डबा नव्हता तरी दिलेले. आमची परिस्थिती लई वाईट आहे. तसं पाहिलं तर हे नंदीवाले म्हणून हे कुटुंब ओळखलं जातं. मला वाटतं 43-44 वर्षाला तुमच्या गावामध्ये वास्तव्य आहे. तसं पाहिलं तर सर तुम्ही आता बघितलेलं आहे झोपडी एरिया हा व तसं पाहिलं तर गरिबीशी झुंजून ही व्यक्ती आज ही मुलगी आज यशाच्या शिखरावर पोहोचलेली आहे. तसं पाहिलं तर यश काय असं अचानक भेटत नाही. त्यासाठी कष्ट, मेहनत, जिद्द हे सगळी गोष्ट सांगड या मुलीने बसवली, आई वडिलांनी बसवलेली आहे. आणि खरं मानावं लागेल याचे वर्ग शिक्षिका असतील गोल्डे मॅडम जी मेहनत मॅडमने घेतलेली आहे त्या मुलीने जे यश आज इथपर्यंत पोहोचले आहे. खरं तिचं यश विशेष म्हणजे लाईट सुद्धा नाही सर या झोपडीमध्ये. म्हणजे माणसाला आयुष्यात काहीतरी घडवायचं असेल ना याच्यातून उलट या बाकीचे माझं म्हणणं असं आहे की बाकीच्या विद्यार्थ्यांना समजा आपल्या माल पैशाने आणि सगळं असं नाही एक आदर्श ज्वलंत उदाहरण आहे सगळं हे. याचा आदर्श सर्व बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण घेतला पाहिजे. का आपल्याकडे सर्व गोष्टी असून सुद्धा आपण या क्षेत्रावर पोहोचू शकत नाही. पण ज्याला या गरज नाही, लाईट नाही, वेळोवेळी पुस्तकं सुद्धा नाही भेटते त्या मुलं शिकून आज नावलौकिक कमावलेलं आहे. आम्हाला तर असं वाटतं या मुलीनं भविष्यात उज्ज्वल यश गाठावं आणि आपल्या आई वडिलांचं जे स्वप्न अधुरं आहे त्या झोपडपट्टीतून एखाद्या चांगल्या आलेशांमध्ये असा व्यवस्थित तिनं व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि तिला पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं शुभेच्छा. धन्यवाद. जिल्हा परिषद शाळा आज वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठं काम करते. सुवर्णाला शासकीय योजनांमधून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळणार असली तरी तिच्यासारख्या होतकरू विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी सुद्धा पुढे येण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क.